नमस्कार पाणी शोधक मित्रमंडळींनो, आज व्हिडिओ म्हणजे मी खूप खास विषयावरती घेऊन आलेलो आहे। विषय असा आहे आपला एल रॉड। एल रॉड हा कसा असावा व कोणत्या धातूचा असावा ह्या विषयावरती आज विषय आपला हा आहे व्हिडिओचा। तर मी 2012 पासून पाणी शोधक म्हणून काम करतो आणि पाणी शोधण्याचं काम करतो आणि ह्या 12 वर्षामध्ये म्हणजे 2012 पासून ते 2025 पर्यंत जवळपास हे 13 वर्ष होऊ लागले। म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले आणि हे 13वं वर्ष चालू आहे माझं म्हणजे ह्या फील्डमध्ये काम करण्याचा। तर पाणी शोधण्यामध्ये मी सर्व प्रकारे अनुभव घेतले आणि पाणी दाखवले पण आणि पाणी लागले पण। जवळपास 80 ते 85% माझा आतापर्यंत रिझल्ट आलेला पण आहे आणि त्याच्यावरती हे 85%वरून आपल्याला जास्त राहिलेले 15% हे कसं आपल्याला जे फेल जातात 15% जे शेवटचे तर ते कसे आपल्याला जाणार नाही याच्यावरती म्हणून हा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे माझा आणि त्याच्यातल्या त्यात नवीन पाणी शोधकाला सुद्धा याचा फायदा होईल असं मला वाटतं। आणि मला सांगायचं असं आहे की एल रॉडचे बरेचसे प्रकार आहे आणि बरेचसे धातूचे प्रकार आहे। तर त्याच्यामध्ये धातू कोणता वापरायला पाहिजे हा एक माझा मेन मुद्दा हा आहे ह्या व्हिडिओचा। तर म्हणजे 13 वर्षामध्ये जवळपास मी माझ्याकडं 6 ते 7 कॅटेगरीचे रॉड आहे। तर मी पहिला जो 2012मध्ये जो रॉड बनवला होता हा रॉड आहे बघा। तर हा रॉड म्हणजे जवळपास फक्त 1 mm आहे आणि 1 mm असून हा धातू आता हा धातू कोणता आहे मला क्लिअर कट नाही सांगता येणार पण मी तुम्हाला तरी सांगतो हा धातू कोणता आहे। तर हे AC आणि फ्रीज याच्यासाठी जे कॉपरच्या ट्यूब असतात त्याच्यासाठी जो ब्रिजिंग मारण्यासाठी जो रॉड वापरला जातो तर त्याच्यापासून हा रॉड बनवलेला आहे मी। याची टोटल लांबी ही 1.5 फुटाची म्हणजे 8 इंची 8 इंची असल्यामुळं मी याला 3 इंचामध्ये बेंड केलेला आहे। म्हणजे तर तो थोडा कमी प्रमाणात होतो म्हणजे त्याला आपल्याला 5 ते 6 इंच लागत होतं, मी फक्त 3 इंच केलेला आहे आणि पुढं 15 इंच म्हणजे 15 इंची या। तर मी हा माझा पहिला रॉड आहे, यांना मला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आतापर्यंत। पण काय माहिती आहे का हे एकदम छोटा आहे म्हणजे हा रॉड फक्त आपण ह्या रॉडनं फक्त प्लॉटिंगवरती पाणी पाण्यासाठी हा जास्त उपयोगी पडू शकतो माझं असं मत आहे। तर हा झाला 1 नंबरचा रॉड। त्याच्यानंतर दुसरा रॉड माझा हा 3.5 फुटी रॉड आहे म्हणजे हा मला वाटतं 5 ते 6 इंचाच्या जाडीमध्ये आहे आणि 3.5 फूट लांब आहे आणि पकडायला 5 ते 6 इंच हा रॉड आहे। तर हा लोखंडी आहे। तर मी ह्या रॉडवरती पण काम केलं आणि मार्केटमध्ये बी भरपूर पाणी शोधक मंडळीचा अनुभव ऐकला मी। कारण हा रॉड असा आहे की याला पाणी शोधताना काय होतं माहिती आहे का, म्हणजे हा लोखंडी असल्यामुळं हा एवढा रिस्पॉन्स जबरदस्त देतो म्हणजे रिस्पॉन्स जबरदस्त म्हणजे याची स्पीड जास्त आहे म्हणजे हा सिग्नल जास्त पकडतो। कारण सिग्नल का जास्त पकडतो याचं कारण आहे हा लांब आहे पण माझ्या मते लोखंड हे खूप कमी प्रमाणात मॅग्नेटिक फील्डला पकडतं पण लांब असल्यामुळे जास्त पकडतं। तर याचं बोर फेल जायचं कारण काय आहे माहिती आहे की ह्या रॉडमुळं माझ्या मताने ह्या रॉडनं बोर फेल जातात। 50% बोर फेल जातात आणि 50% पाणी लागतं पण 50% ज्या लोकांना पाणी लागलं त्याला खूप जादा लागतं आणि जे फेल गेले ते लगेच फेल जाते का, कारण हा मॅग्नेटिक फील्डला लवकर पकडतो पण ती ड्राय लाईनला पण लवकर पकडला जातो म्हणजे ती ड्राय असू का पाण्याची असू याच्यामुळं मी हे रॉड वापरणं योग्य आहे का नाही हे तुम्ही ठरवा, मी नाही सांगू शकत। मार्केटमध्ये बरेच जण वापरतात पण माझ्या मते हे रॉड चांगले नाही म्हणून मी हे 2 नंबरचे रॉड हे बाजूला ठेवतो। हा 1 नंबरचा तर एक माझ्या हिशोबाने चांगला आहे, हा इथं ठेवला मी। तर त्याच्यानंतर मी हे कॉपर प्लस लोखंड म्हणजे हे कॉपरच म्हणून घेतले होते मी पण हे कॉपर प्लस लोखंडाचे मिक्स धातूचे रॉड आहे। मी हे 3.5 फुटाचे रॉड घेतले होते पण ते खूप लांब झाल्यामुळं मी याला 1.5 फुटामध्ये केलं आणि हे 12 mm मध्ये आहे। तर माझ्या मते पाणी शोधण्यासाठी रॉड जाड आणि बारीक हा एक लय मोठा विषय। रॉड बनवताना रॉड हा जाड पण नसावा आणि बारीक पण नसावा। जसं माझं 1 नंबरचा बारीक आहे आणि हा 3 नंबरचा रॉड हा माझा 12 mm चा आहे, हा खूप जास्त जाड आहे।
म्हणजे पाणी पकडताना होतं काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण जमिनीवर पाणी चेक करताना ज्यावेळेस चालतो, तर चालताना काय होतं माहिती आहे का, आपण जर पाण्याची लाईन आली आणि आपण जर चाललो स्पीडनं, तर हे रॉड जे तर लवकर सिग्नल पकडत नाही आणि तोपर्यंत आपली पाण्याची धार मागं निघून जाड राहते. त्याच्यामुळं हे जाड रॉड तर वापरायलाच नाही पाहिजे. हे माझं एक मत आहे. मी हे तुम्हाला व्हिडिओत सांगितलं, तर तुम्ही ठरवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला रॉड कोणत्या साईजचा घ्यायचा आहे. तसं मी तुम्हाला शेवटला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. रॉडची जाडी किती असावी, लांबी किती असावी, हातात पकडायला किती असावं आणि धातू कोणता वापरावा मी तुम्हाला शेवट सांगतोच. पण झाले 3 रॉड माझे. त्याच्यानंतर मी हे 2600 रुपयाचे कॉपरचे बेरिंगवाले रॉड आणलेले आहे. याची लांबी 1 फुटाची आहे. तुम्ही बघा, हे 1 फुटाची आहे आणि याला पकडायला बघा, हे असं मस्त एकदम दिसायला चांगलं आहे. सारे पद्धत चांगली समजायची. हे कॉपरचे 1 फुटाचे आहे. याला पकडायला बी कॉपर आहे, बेरिंग आहे. पण आता हे मी 2600 रुपये खर्च करून 2600 रुपये बी खर्च केले. मी कशासाठी केले, का रिझल्ट भेटायला पाहिजे, आपल्याला अनुभव यायला पाहिजे. मी 2600 रुपये खर्च करून हे 2600 रुपयाचे रॉड घेतले आणि ज्यावेळेस मी वापरायला लागलो, तर बेरिंगवाले रॉड हे फक्त ज्याला लय अनुभव आहे तर त्यांनाच वापरावा. मला असं वाटतं 90% म्हणजे 80 ते 90% लोकांना बेरिंगचे रॉड वापरता येत नाही आणि वापरले बी तर ते असे जर घेऊन चाललो, तर हे बेरिंग असल्यामुळे हे काय होतं माहिती आहे का, थोडे पण आपल्याकडून बॅलन्स हुकलं तर ते कुणीकडं बी बिंकते. तर मला तरी वाटतं हे मी एवढे रॉड घेतले पण हे माझं वायफट गेले, हे मी मान्य करतो. पण काय असतं माहिती आहे का, शिकण्यासाठी माणूस काही गोष्टी त्याला खर्च पण करावा लागतो. तर हे झाले कॉपरचे रॉड. आता हे झाले किती नंबरचे, 4 नंबरचे. मी आता हे बाजूला ठेवतो. आणि त्याच्यानंतर हा आहे लोखंडी रॉड 11 इंची ते 12 इंची. मी असं फिक्स नाही सांगत आहे 11 इंची का 12 इंची का 13 इंची, पण समजा मिनिमम हा 11 इंची ते माझ्या हिशोबाने आता मोजून दाखवलं. समजा तर हा 1 फुटच पकडा, 12 इंची असला. तर आता हे रॉड किती 4 रॉडचं झालं. तर आता हे पिके डाउजिंग रॉड्स म्हणून आपल्या प्रशांत सरांचा प्रयोग आहे. तर काय होतं माहिती आहे का, लोखंडाचे जरा 3.5 फुटाचे रॉड वापरले तर माझ्या हातामध्ये जास्त सिग्नल पकडतात. तर त्याच्यामध्ये मी खूप कन्फ्यूज होऊन जातो. त्याच्यामुळे ते माझ्याकडनं शक्य नाही. मी त्याच्यावर पॉईंट पण दिले 3.5 फुटावरती आणि माझे सक्सेस पण झाले. फेल व्हायचा तर काही विषयच नाही आला, कारण मी एकच पॉईंट दिला होता, ते बी माझ्या सासऱ्याला, म्हणजे मामा सासरे जे त्यांना मी पॉईंट दिला होता त्याच्यावरती, तर सक्सेस झाला होता. असा काही विषय नाही. पण मार्केटमध्ये जे ऐकलेलं आहे मी की 3.5 फुटाचे 50% रिझल्ट ओके, 50% फॉल्टी आणि राहिला हा 11 इंचीचा. तर हा लोखंडी आहे आणि याची पकडायची पद्धत मुठीत पकडावा लागतो आणि जवळपास हा आपल्या अशा पद्धतीने पकडावा लागतो, म्हणजे आपल्या शरीराच्या 90 अँगलमध्ये. तर चालताना अशा पद्धतीनं चालावं लागतं. पण होतं काय माहिती आहे का, कारण हा 1 फुटापेक्षा कमी असल्यामुळे, 1 फुटा असल्यामुळं हा माझं हातावरती मॅग्नेटिक सिग्नल देत नाही. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, याला मला नाव नाही ठेवायचं आहे, पण माझ्या हातात मला हे रिस्पॉन्स देत नाही. लोखंडी असल्यामुळं देत नाही का धातू विषय काय मला ते सांगतात नाही. पण माझ्या मते याची साईज ही लांबीची साईज ही खूप कमी आहे, त्याच्यामुळं हा मला रिस्पॉन्स देत नाही. हा विषय झाला. आपण आता हे किती झाले, मला 5 रॉड झाले जवळपास. आणि हा एक 6 नंबरचा रॉड बनवलेला आहे मी, हा 13 वर्षामध्ये शेवटचा, म्हणजे 6 नंबरचा. तर हा किती जवळपास समजा 1 इंची 12 आणि जवळपास 13 इंची लांब आहे आणि 6 इंच हातात पकडायला केलेला आहे. आणि हा रॉड जरा बिना पाणी भरलेला तर मोमेंट देतच नाही असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आणि ज्यावेळेस याच्यात पाणी भरलं आणि चाललं, तर हा जे आता जवळपास याला 3 ते 4 महिने झालेले आहे मार्केटमध्ये येऊन आणि बऱ्याचशा जणाला याचा अनुभव चांगला रिझल्ट येऊ लागलेला आहे. पण माझ्या हातामध्ये हे प्लास्टिक असल्यामुळं, याच्यात पाणी भरलं मी, याच्यात प्लास्टिक असल्यामुळं काय होतं माहिती आहे का, माझ्या हातामध्ये वापरताना हे मॅग्नेटिक सिग्नल नाही पकडत. त्याच्यामुळं मी चालू बोर माझा 2025मध्येच म्हणजे 6 एप्रिल रोजी जे बोर घेतला होता मी, तर त्याच्यावरती जवळपास मला त्याला 2 इंची पाणी लागलेलं आहे. तर त्याच्या मी 10 ते 15 फुटाच्या आसपास फिरून पाहिलं, तर मला याच्यावर काही रिस्पॉन्स कुठंच भेटला नाही. त्याच्यामुळं मी सारं वावर पण फिरलो
तर रिस्पॉन्स तर काही भेटला नाही का. तर याचं माझं सांगायचा उद्देश असा आहे की हे प्लास्टिक असल्यामुळं हे जसं हातात आहे तर हे जमिनीपासून जे पाण्याचे मॅग्नेटिक सिग्नल भेटतात हे मला पकडत नाही. त्याच्यामुळं मी हे सुद्धा रॉड 6 नंबरचे रॉड हे तुम्हाला दाखवलेले आहे. आणि हे जे जास्त 3 नंबरचे 4 नंबर दाखवले तुम्हाला मी हे मोठले, त्याच्यासाठी मी लवकर म्हणजे चालताना लवकर आपण स्पीडनं चालतो आणि सिग्नल न मिळाल्यामुळं आपण धार सोडून पुढे जातो. त्याच्यामुळे मी ह्या नळ्या पण बनवल्या होत्या यासाठी, याच्या टाकण्यासाठी. अशा मला वाटलं हे आपण लाईन सोडून लवकर पुढे जाऊ शकतो, त्याच्यामुळं म्हणलं हे एखाद्या टायमाला आपल्याला याचा फायदा चांगला होईल असं. तर आता हे रॉड मी अशा पद्धतीने पकडतो. आता ही पद्धत अशी झाली माझी पकडायची ह्या रॉडची. आता प्रत्येक रॉडची पद्धत ही अलग अलग राहू शकते, रिस्पॉन्स अलग अलग येऊ शकतो, पण मी हे रॉड अशा पद्धतीने पकडतो म्हणजे खांद्यापेक्षा थोडे खाली आणि अशा पद्धतीनं रिस्पॉन्स लय म्हणजे एकदम पाऊल जर चिटकून जर चाललं तर याचा रिस्पॉन्स भेटतो, म्हणजे सिग्नल भेटते याचे. पण एवढा आपल्याकडे वेळ नसतो, त्याच्यामुळे याला मी रिजेक्ट करून टाकलेलं आहे. हे झाले आपले आता रॉडबद्दल. तर आता विषय राहिलेला आहे आपल्या रॉडबद्दलचा. तर मी हे जे 6 पद्धतीचे आतापर्यंत 13-12 वर्षामध्ये वापरून बघितलेले आहे. रिस्पॉन्स काहीचा रिस्पॉन्स येतो, काहीचा येत नाही. पण मी झाले 1.5 महिन्यापासून याच्यावर अभ्यास करू लागलेलो आहे बुवा, काय हे नेमकं प्रॉब्लेम काय. आता माझ्या हिशोबाने हे रॉड चांगले, आता मला चांगले, आता माझे पहिले असल्यामुळं यानं मला याच्यावरती बऱ्यापैकी मी बरेचसे पॉईंट सक्सेस केलेले आहे. आणि याला जोडी माझे मी नारळ वापरलेलं आहे. तर 75% नारळच वापरतो मी आणि 25%च मी एल्ड रॉड वापरतो. पण मला काही कारणामुळं म्हणजे माझा एक पॉईंट जवळपास 400 फुटाचा पॉईंट फक्त नारळावर दाखवल्यामुळं फेल गेलता. तर मला असं कुठंतरी वाटलं की आपण पाणी चेक करताना एका गोष्टीवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे, फक्त एल रॉडवर अवलंबून नाही राहायला पाहिजे. त्याला सोबत नारळ पाहिजे किंवा दगड पाहिजे किंवा वायाकराची लिंबाची काडी असू, पेरूची काडी असू, XYZ असे कितीक बी आपले प्रयोग आहे. तर त्याला जोडीला कमीत कमी 2-3 प्रयोग वापरायला पाहिजे, माझं असं मत आहे. एका प्रयोगावर तुम्ही जर चेक करायला गेले तर 100% फसू शकता, असं माझं मत आहे. आणि राहिला विषय, आता एवढे मी तुम्हाला लोखंड हे रॉड प्लास्टिकचे म्हणजे CPVC पाईपचे रॉड दाखवले. तर माझं शेवटचं मत आहे, आता मी जवळपास 1.5 महिन्यापासून त्याच्यावरती अभ्यास बी करू लागलेलो आहे. आणि मी गुगलवर सर्च केलं का बुवा म्हणजे जे रॉड कशाचे पाहिजे, म्हणजे रॉड कोणत्या धातूचे पाहिजे आणि त्याची लांबी किती पाहिजे, जाडी किती पाहिजे, हँडल पकडायला किती पाहिजे, या विषयावरती मी 1.5 महिन्यापासून अभ्यास करू लागलेलो आहे आणि शोधू लागलेलो आहे. बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की गुगलवरती आपल्यासारख्या लोकांनीच अपलोड केलेलं आहे म्हणून ते गुगलतच दाखवतं. तर मी म्हणतो हे असं वापरून बघा तुम्ही, याच्यात हे सक्सेस आहे किंवा हे सत्य आहे असं म्हणता येणार नाही. कारण गुगलवर हे हजारो लोकांनी माहिती अपलोड केलेली आहे आणि त्याच्यातून आपण गुगलकडून माहिती घेतो. म्हणजे मी जी माहिती गोळा केली ती जी आपली ChatGPT म्हणजे गुगलवरती chatgpt.com सर्च करायचं आणि त्या ChatGPTमध्ये तुम्ही फक्त सर्च करा का जमिनीतील पाणी शोधण्यासाठी कोणत्या धातूचा रॉड एकदम सर्वोत्तम आहे, म्हणजे साऱ्यात चांगला रॉड कोणता आहे, म्हणजे कोणत्या धातूचा आहे, असं फक्त तुम्ही सर्च करा. तर त्याच्यामध्ये 4 धातूचे नावं दाखवले जाते. त्याच्यामध्ये 1 नंबरला कॉपर दाखवलं जातं, 2 नंबरच्याला म्हणजे कॉपरला आपण इंग्लिश हा शब्द कॉपर आहे आणि मराठीत त्याला आपण तांब म्हणतो. आणि ब्रास 2 नंबरला ब्रास आहे, ब्रास हा इंग्लिश शब्द आहे आणि आपण त्याला मराठीत तांब म्हणतो. आणि 3 नंबरचा जो धातू आहे तो ॲल्युमिनियम आहे आणि आपण त्याला मराठीत पण ॲल्युमिनियमच म्हणतो आणि इंग्लिशमध्ये पण ॲल्युमिनियम म्हणतो. आणि राहिलं 3 नंबरचा धातू म्हणजे 4 नंबर धातू म्हणजे स्टील. आपण स्टील हा मला वाटतं इंग्लिश शब्द आहे आणि लोखंड हा मराठीत शब्द आहे. तर कसं आहे, कोणाला समजाल कोणाला नाही समजाल, त्याच्यामुळे मी दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही एक जण म्हणतोय की लोखंड वापरायला पाहिजे किंवा सारे वापरायला पाहिजे, टेक्निक महत्त्वाची. मला मान्य आहे टेक्निक ही खूप महत्त्वाची, त्या टेक्निकचा अभ्यास मी पण केलेला आहे. पण तरी पण एवढे मी तुम्हाला 5-6 रॉड दाखवलेले आहे. मी आता तुम्हाला मला जे रॉड बनायचे मी तुम्हाला जी साईज पाहिजे मी त्या साईजबद्दल बोलणार आहे. तर मी खूप म्हणजे गुगलवर सर्च केलं, ChatGPTवर सर्च केलं, मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं, व्हिडिओ पाहिले
आणि काही लोकांना फोन पण केले. तर काही वैयक्तिक लोकांचे जास्त लोकांचे मला फोनवरती जे मिळालेली माहिती आहे किंवा गुगलवरून जी मला माहिती मिळालेली तर ती मला योग्य वाटती. रॉड हा कॉपरचा असावा. रॉडची लांबी ही 13 इंची ते 18 इंचीपर्यंत असावी. तर काही लोक 3.5 वापरते म्हणून मी शेवट 18 इंची बनवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे 18 इंच लांब आणि 6 इंच पकडण्यासाठी. आणि राहिली रॉडच्या जाडीचा विषय, तर रॉडची जाडी ही मला वाटतं असं नाही म्हणता येणार, कारण गुगलवर जे सांगितलेलं आहे मी ते सांगतोय तुम्हाला. असं मला वाटतं हे माझ्याकडनं तोंडात आलं. तर गुगल असं सांगतं की रॉडची जाडी ही 3 mm पासून तर 5 mm पर्यंत पाहिजे. कारण 3 ते 5 mm ही मीडियम जी सर्वोत्तम आहे ती साईज दाखवलेली आहे गुगलनी. तर माझ्या मते मला 5 mm योग्य वाटते म्हणून मी 5 mm चे रॉड बनवणार आहे. तुम्हाला काय रिस्पॉन्स देतो ते तुम्ही ठरवू शकता. पण मी एक अभ्यास केलेला आहे, त्या हिशोबाने मी हा व्हिडिओमध्ये सांगतो का रॉड हा कॉपरचा असावा, 18 इंच लांब असावा, पकडण्यासाठी 6 इंच असावा आणि जाडी 5 mm असावी. तर तुम्ही 3 mm ते 5 mm पर्यंत जाडी घेऊ शकता. 13 इंच ते 18 इंच पण तुम्ही लांबी पण घेऊ शकता. पण मी 18 इंची घेणार आहे आणि मला जर त्यात काही चेंजेस वाटलं तर मी त्याला थोडंफार कट करणार आहे. तर आता हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला सांगा. आणि मी ते 11 इंची व CPVC पाईप ह्याबद्दल थोडं रिस्पॉन्स देत नाही ह्याबद्दल बोललो. तर याच्यावरती बऱ्याच जणांचे मला निगेटिव्ह कमेंट पण येतील. तर विषय तसा नाही, जरा तुम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मला नाही भेटत म्हणून मी तसा व्हिडिओ बनवला आणि माझा व्हिडिओ मी थांबवतो. पण जाता जाता मी सांगतो, मी माझा एवढा मोठा व्हिडिओ बनवला तर तुम्ही एक मला लाईक तर द्याल, मला एवढी गॅरंटी आहे. आणि चॅनलवर माझ्या हे जे भुजल गुरु हे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. याच्यानंतर मी या चॅनलवरती कंटिन्यू म्हणजे हप्त्यातून एक व्हिडिओ तरी पोस्ट करणार आहे. म्हणजे शिकाऊ उमेदवाराला म्हणा, नवीन शिकाऊ उमेदवाराला म्हणा किंवा जुने पाणी शोधक आहे त्यांना जर माझ्याकडनं काही घ्यावं वाटलं तर ते घेऊ शकतात. आणि माझ्याकडनं जर या व्हिडिओमध्ये काही चुकला असेल तर तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.